आज आपल्या बेल्ले गावामध्ये बेल्ले प्रादेशिक योजनेअंतर्गत बेल्ले परिसरामध्ये जी काही नेहमी आपली पाण्याच्या समस्या असतात ती समस्या सोडवण्यासाठी बेल्ला प्रादेशिक योजनेअंतर्गत गावठाणासाठी आणि मळ्यांसाठी 2 लक्ष रुपये 2 लक्ष लिटरची टाकी या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी भूमिपूजन गावातील अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। खरं तर बेल्ले आणि पंचकृषी ही नेहमीच पाण्यापासून वंचित राहिलेली, परंतु बेल्ले प्रादेशिक योजना जी आज तागायत जी पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागामध्ये एक परिपूर्ण योजना म्हणून जी चालू होती आणि त्याच योजनेच्या रिन्युएशन आणि सगळंच नवीन काम हे पुन्हा एकदा आपल्या परिसरामध्ये चालू आहे। त्या निमित्तानं आज या टाकीचं भूमिपूजन करून शुभारंभ करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला होता। त्यामध्ये गावच्या सरपंच असतील, उपसरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी खूप प्रयत्न करून जागा निवडली आणि आज आपल्या गावाला जे नेहमी पाण्याची टंचाई असते त्या टंचाईपासून मुक्त करण्याचं काम महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल यांच्या योजनेअंतर्गत जलजीवन योजनेअंतर्गत हे काम होत आहे। खरं तर आज आपल्या गावचा आनंदाचा दिवस आहे आणि विशेष करून आपल्या गावचे मुक्ताई देवस्थानचे जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष जानकुश शेठ डावकर त्यांच्या पत्नी या ठिकाणी सरपंच आहे, आमचे चुलते राजू शेठ उपसरपंच आहे आणि सगळेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या हिरिरीने आपल्या गावामध्ये काम करत असतात। त्यांनी आज गावातील सगळे माजी सरपंच, उपसरपंच आणि सर्वच मान्यवरांना या ठिकाणी बोलवलं। असंच काम त्यांच्या हातून भविष्य काळामध्ये घडलं पाहिजे आणि खरं तर आज आपल्या सर्वांचे जवळचे मित्र जानकुश शेठ डावकर यांचा वाढदिवस आहे, तर उपस्थित सर्वांच्या वतीनं जानकुश शेठला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि यानंतर आदरणीय जयवंत अण्णा घोडके आपल्या सर्वांना संबोधित करतील। जानेवारी 2025 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज आपण सारेजण आपल्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या टाकीच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित झालेलो आहोत। मी सर्व उपस्थितांचं, ग्रामस्थांचं, ग्रामपंचायत बेल्लेच्या वतीनं आणि मिळकत धारकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। 85-86च्या कालखंडामध्ये प्रथमतः या गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ॲडव्होकेट निवृत्ती विठोबा घोडके सरपंच असताना आणि माजी आमदार वैकुंठवासी वल्लभशेठ बेनके आमदार असताना ही पाणी योजना येडगाव धरणातून आणे गावापर्यंत झाली। त्या योजनेचं नाव बेल्ले व इतर 7 गावांचा पाणी पुरवठा असा होता आणि त्या कालखंडापासून सुरू असलेली पाणी पुरवठा योजना आजपर्यंत कार्यान्वित आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या गावांना पाणी पुरवठा होत आहे। परंतु केंद्र शासनाच्या आणि जीवन प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार सुधारित पाणी पुरवठ्याच्या 2 फेजमध्ये ही योजना होत असताना गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून याचा सर्वे झाला, त्याचं इस्टिमेट झालं, या सगळ्या गोष्टी होत असताना आज खऱ्या अर्थानं त्याला मूर्त स्वरूप आलं आणि ही योजनेची टाकी 2 लाख लिटरची टाकीचा भूमिपूजन समारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थित होत असताना या गावच्या लोकसंख्येच्या हिशोबानुसार ही टाकी फक्त मला वाटतं गावठाणापुरतीच मर्यादित आहे माझ्या माहितीनुसार, माझ्या ज्ञानानुसार, आणि बाकीच्या ज्या वस्त्यांच्या हिशोबाने ज्या टाक्या आहेत ती टेंबी वस्तीजवळ एक आहे, कोंबरवाडीची एक पूर्णत्वाकडे जात आहे, तिचं विहिरीचंही तिथलं काम पूर्ण झालेलं आहे यादववाडीमध्ये। अशा प्रकारे बेल्ले व इतर सर्व वाड्या वस्त्याच्या पाणी पुरवठ्याची ही योजना नजीकच्या काळामध्ये मार्च अखेर कार्यान्वित होत असताना सर्व ग्रामस्थांना, मिळकतधारकांना स्वच्छ व पिण्याचा पाण्याचा पुरवठा केंद्र शासनाची जलजीवन योजना असेल किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गेले 3 वर्षापासून 4 वर्षापासून सुरू असलेला हा पाणी पुरवठ्याचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने कार्यान्वित होत असताना भूमिपूजनाच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि हे भूमिपूजन होत असताना या योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, पाणी पुरवठ्याचे बाकीचेही आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित आहेत आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच आणि गावातील सर्व संस्थांचे प्रतिनिधी, माजी सरपंच उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि चांगल्या शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा नजीकच्या काळामध्ये पूर्ण दाबाने, पूर्ण क्षमतेने होईल ही खात्री बाळगत असताना कॉन्ट्रॅक्टरला नम्रपणाने विनंती करणार आहे की आपण हे काम दर्जेदार करावं। ही भावना व्यक्त करत असताना वेळोवेळी काही अडचणी आल्या
तर आम्ही ग्रामस्थ तुमच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या गावचे मुक्ताई देवस्थान जीर्णोद्धार समितीचे सन्माननीय अध्यक्ष जानकू शेठ डावकर यांचा आज वाढदिवस आहे. तानाजी डावकरचा मला गुंजाळचाही वाढदिवस आहे. नवीन वर्ष शुभेच्छा. आणि नवीन वर्ष खरं तर आपलं चैत्रात सुरू होत असतं, परंतु आता हे इंग्रजी हो दैनंदिन कॅलेंडर नुसार आज नवीन वर्ष सुरू होत आहे. आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना चांगलं आयुरारोग्य लाभो ही भावना व्यक्त करत असताना जानकू शेठ डावकर आणि तानाजी गुंजाळ यांना मनापासूनच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज नवीन वर्षाच्या सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते. बेल्ले ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्य उपसरपंच या सर्वांकडून मी आज ही विनंती करते की आज ज्याप्रमाणे नवीन कामाला सुरुवात झाली आहे, नवीन वर्ष आज सुरू होत आहे, नवीन विकास कामाला आपण आज सुरुवात करतोय. या आधी विकास काम सुरू झालेले आहेत, पण ह्या वर्षी 2025 या वर्षी आपण जे काही विकास काम करणार आहोत यात सर्व ग्रामस्थांनी आम्हाला पुरेपूर साथ द्यावी. काही चुकलं तर आम्हाला सांगा, आम्ही चुका सुधारू. आणि जर बरोबर काम करत असेल तर त्याच्यासाठी कौतुकाची थापही आम्हाला हवी आहे, हे मी हक्काने तुम्हाला सांगतेय. आणि आज जे काय आपण नवीन काम सुरू केलंय त्यासाठी मी प्रार्थना करते की इथून पुढे, आज पहिला दिवस आहे, इथून पुढे सगळी कामं आपली व्यवस्थित पार पडावीत. कुठलंही संकट मध्ये न येता सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळी कामं आपण पार पाडूयात. सगळे माझी आजी, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, अजून जे काही सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी ग्रामपंचायत बेल्ले यांकडून आभार मानते. धन्यवाद.